नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्यांना ₹2,500 स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा लाभ कसा घ्यायचा, डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर आणि ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तरच आपला क्लेम करता येणार आहे, अन्यथा करता येणार नाही. या ठिकाणी संपूर्ण माहिती आपली शो होईल. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं ह्या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर जेंडर मेल, फिमेल जे काय असेल ते, त्याच्यानंतर मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ आणि वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर ह्या ठिकाणी संपूर्ण आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. जर तुम्ही याच्यापूर्वी क्लेम केला असेल तर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली बँक डिटेल आलेली असेल, तर ह्या ठिकाणी बँक डिटेल देण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही नवीन असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यावेच लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बँकेचा आयएफएससी कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर, त्याच्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली माझी बँक डिटेल आलेली आहे. त्यानंतर सिलेक्ट सेंटर, तर ह्या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच केंद्रावर जाऊन आपल्याला सगळं व्हेरिफिकेशन करायचं आहे. जी तारीख पुढे सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला. त्यानंतर कॅटेगरी, तर ह्या ठिकाणी आपली जी काही योजना असेल, शैक्षणिक योजना असेल, आरोग्य योजना असेल किंवा आर्थिक किंवा सामाजिक जी असेल ती ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक योजना सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला E01 ही योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे 1ली ते 7वी साठी. तर ह्या ठिकाणी मी E01 सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मुलाचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मुलाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर शो होईल आणि वय शो होईल. त्यानंतर मुलगा कितवीला आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जे बोनाफाईडवर आहे तेच ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सध्या कोणत्या शाळेत आहे ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शाळेचं नाव, शाळेचा पत्ता, शिक्षण मंडळ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर पासिंग इयर, तर या ठिकाणी आपल्याला मागल्या वर्षीचा उपस्थिती अहवाल लागणार आहे. तर या ठिकाणी मागल्या वर्षीचा रिझल्ट जेव्हा लागलेला आहे ते वर्ष या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट, डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जेपीजी, पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. मी ह्या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. ह्या ठिकाणी आपल्याला मागील वर्षीचा उपस्थिती अहवाल लागणार आहे. उपस्थिती ही 75% पेक्षा जास्त असली पाहिजे. तर या ठिकाणी मी उपस्थिती अहवाल अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्याच्यानंतर चालू वर्षाचा बोनाफाईड या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. दोन्ही साइडनं आपल्याला पीडीएफमध्ये मर्ज करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड, राशन कार्डमध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो. जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर ह्या ठिकाणी 5वा ऑप्शन येईल बँक डिटेल. तर ह्या ठिकाणी आपल्याला ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची आपल्याला बँक पासबुक अपलोड करून घ्यायचं आहे. याच्यापूर्वी मी क्लेम केला होता म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला 5वा ऑप्शन आलेलं नाहीये.
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर येस करून घ्यायचं आहे. मी ह्या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर व्हिजिट डेट, बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. मी तारीख सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जी तारीख दिली होती त्या तारखेला हे लेटर आणि जेवढे आपण 4 डॉक्युमेंट अपलोड केले होते तेवढे 4 डॉक्युमेंट घेऊन आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र जे काही सिलेक्ट केलं होतं त्या केंद्रावर जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपले पैसे आपल्या अकाउंटला पडणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.